तर आता आपण मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचा बाजूचा परिसर बघूया आपण. अरे व्हिडिओत भरपूर वेळा बघितलेली होती रील्सला. हे इकडचं बघतास ना, भरपूर पाणी असतं तेव्हा, आणि आता जरा कमी झाला. लोक गाईड देता पार्टनर. पावसात भारी होतं ना रे. हे सगळे पूर्ण चालू असतात पावसाळ्यात. फक्त आता एकच चालू आहे समोरचं. दिसता काय? दिसता थोडंफार. हो बघा. ऐ यांच्यापासून सावधान. नमस्कार मित्रांनो, मी आशिष चव्हाण. स्वागत तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत सकाळी मार्लेश्वर दर्शनात. कारण माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती मार्लेश्वरला जायची. भरपूर वेळा म्हणजे व्हिडिओमध्ये रील्समध्ये बघितलं होतं की पावसात एकदम भारी वाटतं. पण आता सध्या तर पाणी नसतंला, कारण पाऊस गेल्यामुळे आता पाणी पण सुकलं असतंला. मागे पण आमचे प्लॅन गेलो एक, म्हणजे ठरवलेलो होतो तिकडे. काय माझं काय सक्सेस झालं नाही, कारण माझा प्रॉब्लेम झालो त्यामुळे. तर आजचा ब्लॉग हा तो मार्लेश्वर दर्शन. तर व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर कोण नवीन असतं त्या चॅनलला सबस्क्राईब करा काळ्या कलरचं बटन दाबून. कालचं एक ब्लॉग बनवलेला देवघालीचं, ती पण बीच मस्त आहे, अफलातून होतो. आणि आता मार्लेश्वर करून आपल्याला जावता गणपतीपुळ्यात आपल्या गर्दी पण भरपूर भेटलेली. तर चला आपण आता जाऊया, जास्त वेळ टाईमपास नाही करत मार्लेश्वरला, कारण आज आपल्या गणपतीपुळे पण करू जा. चला. अंगोलीतून आलो. तर मित्रांनो, आता आपण पोचला इकडे ज्या ठिकाणी यायचं होतं ना आपल्या सकाळी मार्लेश्वर मंदिरला. छोटं पण आपल्यासोबत दिला, आणि आपले सगळे तिघेजण आता वरती जाणार मार्लेश्वरला. पावसात यायचं प्लॅन होतो पण सक्सेस झालं नाही. पण आता आपल्याला जायचं वरती मार्लेश्वर मंदिरात, महादेवाच्या मंदिरात. पावसात इकडे बघण्यावर पण नजर असतं, पण आता पाणी सगळं सुकलं वाटतं. तर आता आपण जाऊया वरती मार्लेश्वरला. एका विचार आहे, कारण हे इकडलो किती टाईम लागायचं वर जाऊ? अरे 10-15 मिनिटं पटपट जाऊया. धावत जाऊया. किती पायऱ्या? 500 पायऱ्या, जास्त नाही. 500 पायऱ्या चालायच्या 10-15 मिनिटात. बघूया किती टाईम लावतो तर चढाक. 500 पायऱ्या. शिपवरती किती पायऱ्या चालता काय माहीत. आणि इकडे बघू शकता, इकडे दुकानं पण आहेत लावलेली, म्हणजे प्रसाद यावी त्याच्यासाठी. हा चला, सुरुवात तर झाली आहे पायरी चढूक. आमचा स्क्वॉड पायरी चढता सकाळीच उठून. मी पण माका पण घ्या म्हटलं, माका टाकल्याने रे. ए आपल्यासोबत स्वतः मालकच नाही, त्यामुळे तो सांगेल तसंच करायचं, नाही तर मध्ये थांबून काय ते करशील. आणि इकडे कॉटस शाळेची सहल लिहिलेली आवडती. छोटी छोटी पोरं सगळी वरून खाली येतात पाया पडत. धमाक काय झाला नाही, सवय आहे चलाची. त्यामुळे हे आता दोघं आमच्यात नवीनच, त्यामुळे त्यांका चढाक त्रास होतो वाटतं. ही छोटी पोरं चढतात म्हणजे आपण काय चढा एवढा काय जड नाही. हा हे बघा एक झरो इकडे, पण आता पाणी नाही. पावसात पाणी भरपूर असतं. आला जमलं हा. अरे तो ए वने ए
बाईक घेऊन पण पार्टी. हा बाईक घेऊन पण पार्टी, चलत पण पार्टी. काय रे, जगाच्या पार्टी. रवी तो बघ काल पण देवघालीला पण पार्टी. ओमकार बघता बघता आपण 100 पार्टी चाललो. हा हा बाबा माझ्या, हे बघा बाहेरचं नजर. आणि हे बघ हा ह्या ना अशी वरती घाटी चढायची ना सकाळीच, कारण सकाळी जास्त करून दम लागत नाही. तुम्ही 11 नंतर येऊचं झालं ना तर जास्त दम लागतो. कुठे पण जावा, गावाकडच्या ठिकाणी डोंगरा भागात जरी चढलात ना वरती तर दुपारी दम लागतो. सकाळच्या टाईमला जर चढला तर दम लागणार नाही, कारण सकाळी तेवढं मूड पण चांगलं असतं आणि ऊन जरा कोवळा असतं. आणि हे बघू शकता की बघा ह्या पावसात बघूचं सीन आहे. पण आता सध्या आम्ही गेलो डिसेंबरला आणि आमचं पार्टनर पार्टी. हा कुठे पाणी आवाज येतोय रे, पाणी हाय. आम्ही आता डायरेक्ट वरती आलो आणि आमचा पार्टनर दमला, थकला रे. तेवढाच खाली उतरायचं माहीत आहे ना. तर आता आपण आलोय वरती आणि वरती आलात ना ती माकडं हे बघ वाकून बघते. काहीतरी घेतं ना मोबाईल हातात ना घेऊन जात तिला. चला जाऊया. हा आणि आता आपण पोचलोय वरती. हा महालेश्वर तीर्थक्षेत्र. हा आता आपण मंदिरात आलो. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तो बघा बाहेर दिला जाते आणि दाखवू शकते तो बघा. तर आता आपण महालेश्वर तीर्थक्षेत्राचा बाजूचा परिसर बघूया आपण. अरे व्हिडिओत भरपूर वेळा बघितलेली होती रील्सला. हे इकडचं बघतास ना भरपूर पाणी असतं तेव्हा, आणि आता जरा कमी झाला. लोक गाईड देता पार्टनर. पावसात भारी होतं ना रे. हे सगळे पूर्ण चालू असतात पावसाळ्यात. फक्त आता एकच चालू आहे समोरचं दिसता काय, दिसता थोडंफार हो बघा. यांच्यापासून सावधान. खाली बघा किती पाणी आहे. आता एवढा पाणी आहे तर पावसात किती असतात पाणी सगळीकडे. तर मित्रांनो आपल्या आता आपण इकडून निघता महालेश्वर मंदिराकडून. आणि एकदम भारी वाटतं वर गेल्यावर. थंड वातावरण सकाळचं मस्तपैकी आणि एकदम शांत वातावरण. हे बघा इकडे यायचं असत ना पावसात एक बरा पडतं. आणि काय बोलूशी पण शकत नाही, कारण आपल्या आजच्या दिवसात गणपतीपुळ्यात पण जाऊचा. तर बघू ह्या व्हिडिओत मी टाकीन, बघू नाही टाकलंय तरी पुढच्या भागात तुमका गणपतीपुळ्याचो ब्लॉग नक्की बघू मिळा. त्याच्या आधी कलचो देवघालीच्या तिकडलं मी बनवलेलं आहे, तो नक्की बघा तुम्ही जा. नॉर्मल बनवलेला जास्त काय नाही. तर इकडे काय घेतं रे 50 ला 1 पाव किलो 100.
प्रसाद घेऊ लागणार ना बाबा, नाही तर कामावरची काय म्हणते माहिती आहे ना. आपण गणपतीपुळेला बघूया ना बीचवर. अंड्याने एक गॉगल घेतलाय, मला वाटतं मॅचला जातोय मी. मॅचला तर आता आपण इकडून आता मार्गस्थ होतोय खालच्या दिशेने. घेतला हा, असं वाटतं यायला मॅचला निघालोय रे, पण माझ्या चेहऱ्यापेक्षा गॉगल मोठा झाला. मित्र कमेंट करून नक्की सांगतील कसं होतं. आता आपण जेवढे पायऱ्यावरती चढलो ना तेवढ्या पायऱ्या आपण आता खाली उतरणार. पण वरती चढताना काय वाटलं ना एवढ्या पायऱ्या. अंड्या बोलला 500 पायऱ्या आहेत, पण वाटले पण नाही 500 पायऱ्या आहेत वर चढताना. होय ना रे, 500 पायऱ्या वाटल्याच नाही ना चढताना. नॉर्मल हा. कुठून 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 बोल म्हणतो. समजेल ना हा, मजेल ना, शेवटला हाच असतो. बरोबर. 500 ते कमी नाही जास्त नाही हा, परफेक्ट. ए ओमकार याने याचा आधार घेऊन वर चढला, पुरेपूर फायदा करून घेतला. हा, पुरेपूर फायदा करून घेतलाय. परफेक्ट 500 मारे आहेत बोलला. आणि हो बघा आता खालून सीन कसलं वाटतं. तो एक डोंगर भारी आहे वरती. तर आपण आता इथून निघतो, कारण आजच्या दिवसात आपल्या जास्त करून फिरायचा गणपतीपुळेचे जेवढे स्पॉट आहेत ना तेवढे आपल्याला आज कलेक्ट करूचे आहेत. कारण 3 दिवस सुट्टी असल्यामुळे नाताळाची गणपतीपुळेवरती म्हणजे गणपतीपुळे गर्दी आहे पर्यटकांची, म्हणून आज आपल्या भरपूर एन्जॉय करूचा. मी मिस करते मित्रांका माझ्या कामावरच्या. बाईटला लई मिस करते रे, कारण तो फोन करत होता रात्रभर, म्हणतो मी पण येणार होते. देवघाडी बीच दाखवले तेव्हा, त्यानंतर व्हिडिओ कॉल करणार मी. कामावर गेलो असणार विचारू. हा, आत्ताचे सकाळचे किती वाजले तर रवी किती वाजले? 9:15 झाले तरी वातावरण एकदम थंडगार, एकदम भारी वातावरण आहे आणि एकदम शांत वातावरण. कारण इकडे यायची मजा आहे ना ती खरी पावसात आहे. कारण आता येण्यात काही एवढा काही मजा नाही, पण आपलं देवदर्शनासाठी यायचं झालं ना तर तुम्ही येऊ शकतात मार्लेश्वरला. संगमेश्वर करून. आणि पावसात तर नजारे अफलातून असतील. कारण मला पावसात यायचं प्लॅन होतं यांचं, पण माझ्या काही कारणामुळे मी कॅन्सल केलं आहे. पण हे इल्ले इकडे मार्लेश्वरला इल्ले का माहीत नाही, पण मला बोलले इल्ले म्हणून. तर आपण आता जातो खाली, जरा मस्त की नाश्ता करणार, घरी जाऊन भाकऱ्या रगडणार. पिठलं आणि भाकऱ्या. आता अंड्या इकडे काय करतोय, काय घेतं रे? पार्सल काय भजी? हे बघ चटणी पाहिजे ना पार्सल. आशिष चटणी पाहिजे ना पार्सल. तुम्ही खालून जर बघितलं असतात ना मापासून व्हिडिओत, सगळी दुकानं आहेत नाश्त्याची म्हणा, परत आपल्या वरती पूजेसाठी लागणारं साहित्य सगळा. कारण सगळीकडे खालूनच ओरडत होते चप्पल काढा. कारण ते चप्पल घेतल्यानंतर काय ना काहीतरी घेऊक लावतात. त्यामुळे अंड बोललो की आपण वर काढूया. वर का आपल्या काय घेतले नाही, डायरेक्ट मंदिराच्या खाली काढलं चप्पल. तर आता आपण जाणार ते काय, आता नाश्ता करता का पार्सल घेता भजी. तर मित्रांनो आता आपण मार्लेश्वरवरती जाऊन लाव खाली, आणि आता आपण जाणार आपला स्क्वॉड गणपतीपुळे. पण यो व्हिडिओ मी छोटंच बनवलं आहे, हवेत थांबवते. आणि एकंदरीत तिकडे येऊन तर भारी वाटतं. आता सकाळचे 10 वाजले, जमता लावणार वरती करा. 500 पायरे बोललो, आणि नॉर्मलमध्ये एका विचारूया कसं वाटलं रे वरती येऊ? हां भारी वाटला. पावसात यायला पाहिजे ना. आमची कुठे दुसरा कुठे गेला तू? गेला दमला वाटतं तू आता झोपणार. तर आपलं अंडो आहे ना तो इकडलो जा, त्यामुळे काय एवढा काय आपल्याला त्रास झाला नाही. तर मित्रांनो आता आपण निघालो इकडनं घरी जाणार, नाश्ता करणार, आणि तिकडनं आपण
हा हत्ती वाढाव ए वड गाडीची ना HD गाडी आहे अवेंजर, पण एवढी जड आहे ना, मी काल फक्त उठवले गाडी, उठलं ना माका अंड्याक पण उचलत नाही, म्हणजे किती हेवी आहे गाडी विचार कर. HD उडव या काय सारे अंड्या चिंगा बोले. आता ही आमची पाठी दगडा बघ. तर मित्रांनो आता आपण इकडे थांबतो आणि एक छोटंसं ब्लॉग होईल मार्लेश्वर मला बनवतो होतो काहीतरी येऊन, पण अंड्याच्यामुळे सक्सेस झाला तर. आणि व्हिडिओ आहेत त्यामध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आपण निघाला होता इथनं गणपतीपुळे, आपल्या गर्दी भरपूर भेटणारा. तर टाटा आणि बाय बाय.